शेतकरी मित्रांनो, रामराम. या ठिकाणी तुम्हाला लव अंकुश पद्धतीनं लावलेली ही मक्का या ठिकाणी दिसते. तर ही मक्का जी येते ही मक्काचं फेरपालट करायला पाहिजे, पण केलेलं नाही. तो सुद्धा प्रयोग या ठिकाणी आपण बघू. आणि ही जे 2 ताटं आहेत, हे 2 ताटं मागच्या पिकाचे आहेत. मागच्या पिकाचे आहेत. गेले जवळजवळ 5 वर्ष या ठिकाणी गेले जवळजवळ 5 वर्ष या ठिकाणी कुठलंही मशागत, कुठलंही मजुरी या जमिनीला लागलेली नाही. फक्त टोकन यंत्राच्या सहाय्याने खत वरून टाकणं याच प्रकारे शेती केली जाते. चांगल्या प्रकारचे पीक आहे, हे पीक या ठिकाणी येतंय. त्याचं माऊली खरं कारण म्हणजे हे मुळं आणि खोडं, बरोबर? बरोबर. तर हे मुळं ज्यावेळेस पिकाला खायला मिळतात, पिकाला नाही, सूक्ष्मजीवाला खायला मिळतात, त्यावेळेस जमीन ही सुपीक बनते, सूक्ष्मजीवांची वाढ भरपूर होते आणि त्या माध्यमातून जमिनीला लागत असलेला जो काही काडी कचरा असेल, सेंद्रिय कर्ब वाढायचं प्रमाण यामधून वाढतं. आणि त्याचंच महत्त्व म्हणजे हे पान आपल्याला एवढं दिसतंय. एकरी एक बॅग फक्त. आणि कुठली? 18-18-10 1350 रुपयाची फक्त. आणि हे वाण कुठले? हे सिजंटा कंपनीचं 6802 आहे. तर अशा प्रकारे ही मक्का घेतल्या जाते. आणि जर अशा प्रकारे जर मक्का रान तयार न करता जर लावायची गरज असेल, तर मला वाटतं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे जे पैसे ते पैसे वाचणारे आहेत. तर बाजूचं जे शेत आहे सोयाबीन होतं, त्यात मक्का हो. लावलेली, पण या क्षेत्रामध्ये मक्कावर मक्काच लावलेली, बरोबर ना? हो, मुद्दाम आपण प्रयोग म्हणून बरोबर. तर या इकडे जरा दाखवू आपण. तर जे बुडं आहेत ते बुडं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी हे जे आहेत हे बुडं तुम्हाला दिसून येते. याच्या बाजूला आहेत, म्हणजे याचं खाद्य जे आहे ते सूक्ष्मजीवाचं खाद्य या ठिकाणी तयार होणार, हे हळूहळू कुजणार आणि या मुळ्याला सूक्ष्मजीवाणू आणि बॅक्टेरिया जे असतील ते सगळे त्यांना खायला देणार आणि एकमेकाचं देणं घेणं आपण म्हणू ते त्या मुळांच्या आणि त्या खोडांच्या बुरशीच्या माध्यमातून होत राहतं आणि जमिनीला खताची गरज कमी पडते. अशा हलक्या जमिनीत सुद्धा जर सेंद्रिय कर्ब 1% जर शेतकऱ्यांचा येत असेल तर नक्कीच या पद्धतीचा विचार करायला, आपण अभ्यास करायला आपण हरकत नाही. तर फार चांगली शेती डॉक्टर साहेबांची आहे. त्यांचा आपण परिचय घेऊ, मोबाईल नंबर घेऊ, सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तर डॉक्टर साहेब एकदा परिचय द्या. माझा परिचय डॉक्टर गणेश पाटील पोटे, मुक्काम पोस्ट वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर आहे 8007155044. तर नक्कीच जर असाल जवळपास तर नक्की बघायला या. आपले बऱ्यापैकी प्रश्न पैसे जे आहेत ते पैसे या माध्यमातून आपण वाचू शकतो आणि जे पैसे आपले वाचले तेच आपलं उत्पन्न आपण गृहीत धरू शकतो. कारण की यांच्या शेतीमध्ये सध्या तूर तुम्हाला बघायला मिळेल, यांच्या कापूस SRT पद्धतीने बघायला मिळेल, या ठिकाणी मक्का जी आहे ती मक्का सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल. आणि मक्काची लागवड मी कुठल्या पद्धतीने केलेली आहे? आपण SRT पद्धतीने लव अंकुश पद्धतीने तयार केली आहे. लव अंकुश पद्धतीने लागवड तयार केली. केलेली आहे. तर हे सुद्धा आपण आता याचं नामकरण जे आहे ते आज केलेलं आहे, तिथे नक्कीच तुम्ही ते नामकरण आजच झालेलं आहे. तर आपण जो राष्ट्र आपल्या विरोधातला आहे, जे आपल्या सैन्याशी भांडणं होतात, त्या राष्ट्राचं नाव घेण्यापेक्षा आपण लव अंकुश मक्का आजपासून याचं नामकरण नक्कीच करायला हरकत नाही. तर अशा प्रकारे ही मक्का तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच लिहा. धन्यवाद. रामराव.